नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्याला एक अशी कहाणी ऐकायला मिळणार आहे जी आपल्याला जीवनाची खरी शांती आणि सुखाचा मार्ग दाखवेल। ही कहाणी आहे हरिश्चंद्र शंकर घरटे यांची, जे साक्री गावात राहतात। सुरुवातीला ते संत ठाकूर सिंग महाराजांच्या शरणात होते आणि लहानपणापासूनच त्यांची भक्ती करत होते। ते दररोज 3-3 तास साधना करत होते, मात्र त्यांना जीवनात काहीतरी अपूर्णता वाटत होती। त्यांचं जीवन साधनांनी भरलेलं असलं तरी शांती आणि समाधान मिळत नव्हतं, उलट ते व्यसनाधीन झाले। काही काळानंतर त्या जीवनात एक वळण आलं। त्यांनी यूट्यूबवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकले आणि नामदीक्षा घ्यायची असं ठरवलं, आणि त्यानंतर त्यांना कोणतेच शारीरिक किंवा मानसिक त्रास राहिले नाहीत। त्यांना दररोज होणाऱ्या डोक्याच्या तीव्र वेदना काही काळानंतर पूर्णपणे थांबल्या। नाम घेतल्यानंतर शरीर हलकं झालं आणि मानसिक शांती मिळाली। त्यांना त्यांच्या कुटुंबात सुख, शांती आणि आनंदाचा अनुभव मिळाला। आज हरिश्चंद्रजी एकच सांगत आहेत की संत रामपालजी महाराजांच्या शरणात जा आणि खऱ्या सुखाचा अनुभव घ्या। चला ऐकूया त्यांची प्रेरणादायक कहाणी त्यांच्या शब्दात। नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? हरिश्चंद्र शंकर घरटे। आपण कोठून आलात? घोडदे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? फेब्रुवारी 2020 मध्ये। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत ठाकूर शिवाजी महाराजांची भक्ती करत होतो। त्यांना संत ठाकूरजी महाराजांनी गुरु केलं होतं लहानपणापासूनच। तर भक्ती करत असताना म्हणजे ते 3-3 तास बसणं डोळ्या लावून अशी साधना करत होतो। साधना करत असताना बरेचसे वर्ष केले आम्ही बुवा साधना। परमेश्वराला हे आराधना करतो दररोज बुवा, संध्याकाळी पहाटेला उठतो आणि ते नामासन डोळे लावून बसायचो। पण तरी करत होतो की बुवा कुठेतरी मोक्षाचा मार्ग आहे शेवटी असं। आणि गुरुवर जास्त निष्ठा होती, जास्तच श्रद्धा होती जास्त। ठाकूरजी महाराज म्हणजे एकदम जबरदस्त हे वाटायचं मला, त्यामुळे मी त्या साधनेत करत होतो। मग हळूहळू मी या काही लोकांचं बघायचो। काही लोक असं होते आमच्या गावामध्ये सत्संग, त्यांनी नाम पण घेतलेले होते आणि काही हळूहळू म्हणजे दारू पण प्यायचे, काही बिडी प्यायचे, तंबाखू खायची। मग आज काही लोकांना मला सांगतात की बुवा असं राहतं तसं राहतं, काय टेन्शन घेतो, घे बुवा थोडं हळूहळू थोडं मी नशावतीकडे वळालो। तर प्यायला लागलो दारू। पिता तर मग जास्तच प्रमाण वाढलं, खूपच 4-5 वर्षात जास्त दारू पिली। मग शेवटी 2019पर्यंत दारू पिली मी। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला लहानपणापासून ठाकरसिंग महाराज यांच्या शरणात होतात। त्यांनी जी भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीमध्ये आपण लीन होतात, परंतु असं असतानासुद्धा आपण व्यसनाधीन झालात, दारूच्या नशेत वाहून गेलात आणि एक व्यसनी व्यक्ती म्हणून आपली ओळख झाली। तर मला असं विचारायचं आहे की या परिस्थितीमध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हो सर, ते असं आहे, मी यूट्यूबला बघता अचानक यूट्यूबला मी तर भगतजी आहेत त्यांचा कार्यक्रम पाहिला मी। ते सत्संगी होते, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होतो। तर त्यांच्या अचानक यूट्यूबला आलं तर मग मी ते पाहिलं, 4-5दा पाहिलं। मग त्याच्यावर मी जरा असं मोहित झालो की बुवा असं मग ते नंबर वगैरे लावला मी, तिथं आश्रमला पण बोललो। मग ते कार्यक्रम बुवा असं लागतो साधना चॅनलवर। तर मग मी साधनावर ते कार्यक्रम पाहिले गुरुजींचे सत्संग रामपाल महाराजांचं, 4-5 दिवस पाहिला। ते इंटरव्ह्यू काहींचा ऐकलं पण मी, आणि तर सत्संग पाहिला तर मला ते ज्ञान खूपच काही आवडलं ते कबीर महाराजांचं। थोडंसं मग मी डोक्यात विचार करायचो की आपलं ठाकरसिंग महाराजांचं आणि यांच्यामध्ये जे दंतकथा काहीतरी असं वाटत होतं। मग असं करताना मी लगेच विचार केला की बुवा ही नामदीक्षा घेणार बुवा मी। मग लगेच कॉल केला आणि डोळा सेंटरला नामदीक्षा घेतली। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांचे काही व्हिडिओ क्लिप्स बघितले, त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांचे जे चॅनल्सवर सत्संग येतात ते सत्संगसुद्धा आपण बघितले, आणि त्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांकडे आलात आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली। तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हो सर, तर खूपच चांगला तुम्ही प्रश्न विचारला। सर्वात जास्त लाभ म्हणजे मला डोक्याचा खूप त्रास होता, तर मला नेहमी गोळी लागायची। आणि संजय वराडे डॉक्टर आहेत नाशिकचे, त्यांच्याकडे स्टेटमेंट होती माझी। तर ते म्हणे तू जोपर्यंत आहे
तोपर्यंत तुला ही गोळी कायम घ्यावी लागेल. कारण की डोकं माझं खूपच असं दुखायचं, जास्त त्रास व्हायचा. मी कोणाशी जास्त बोलू पण शकत नव्हतं. आत्तासुद्धा एवढं जो बोलत आहे एवढं बोलू नाही शकत होतो मी, इथलं क्लिअर. आता मी एकदम चांगल्या पद्धतीने बोलू पण शकतो आणि सर्व काही हिशोब वगैरे सर्व काही करतो मी. जेव्हापासून नाम घेतलं त्या दिवसापासून तर एकदम जबरदस्त अंग असं शरीर एकदम हलकं हलकं झालं, डोकं हलकं झालं आणि लगेच मी 2-3 महिने म्हणजे नाही 2-3 आठवडे मी थोडंसं डगमग झालो होतो. पण पुन्हा मी म्हटलं करून बघू, म्हटलं मी सत्संग ऐकत होतो ना नेहमी, म्हटलं मग करून बघू. तर केले मी मंत्र जाप करत राहिलो. असं करता कालचा प्रभाव हटला. मग मला लाभ एकदम जबरदस्त जोरात सुरू झाले. तर त्या दिवसापासून आजपर्यंत डोक्याला कुठलाही काही त्रास नाही आणि कुठल्या शरीरामध्ये भरपूर मला काही वेदना व्यथ्या होत्या, सर्व काही दूर झाल्यात. आज कुठं काही दुखत नाही, एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम संत रामपालजी महाराजांची खूप दयाकृपा झाली माझ्यावर. तर माझा पूर्ण परिवार सुखी आहे आणि आज शरीरामध्ये सुख, घरामध्ये सुख, सर्व काही सुख समाधानी. आज गावाचे लोक पण सांगतात की तुझी तब्येत जबरदस्त सवरली आणि असं वाटत नव्हतं. सर्व म्हणायचे की तू 15 दिवसमध्ये राहणार नाही, 1 महिन्यापर्यंत राहणार नाही बा, तू मरून जाशील, असं सर्व सांगायची. पण गुरुजींची काही अशी काही कृपादृष्टी झाली माझ्यावर. तर मग मी खूपच आता दररोज सत्संग ऐकतो, नामस्मरण वगैरे. एक पोरगा आहे, तो पण त्यांनी 7वीला आहे, तो पण नामस्मरण जप करतो. पोरगी करते, बाई आहे, ते त्यांचं पण चांगलं चालू राहतं. आता त्या बाईला पण त्रास होता थोडा गुडघ्याचा, तर मुक्कामार लागलेला होता. नामदीक्षा घेतल्यापासून त्या दिवसापासून तिचा पण मुक्कामार डायरेक्ट ठीक झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत, जे काही कष्ट होते ते दूर झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले पूर्वीचे गुरुबंधू आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? भगतजी, मी तर एकच सांगू शकतो त्यांना सरजी, की बाबा फक्त या संत रामपाल महाराजांचे पुस्तक वाचा किंवा टी व्हीवर अनेक टी व्हीवर चॅनलवर येतात ते सत्संग, तेव्हा ऐका काही महिने. कारण की लगेच ते कार्यक्रम 1 दिवस 2 दिवस ऐकल्यावर काही ज्ञान समजत नाही, लगेच लोक टी व्ही बंद करून देतात. पण ते खरं ज्ञान काय आहे हे पूर्ण टी व्ही तुम्ही ऐकल्यावर प्रोग्राम कमीत कमी 1 महिने 2 महिने ऐका, मग नामदीक्षा घ्या आणि बघा तुमच्या घरामध्ये कसं परिवर्तन होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग जे आहेत ते ऐका, त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तकं लिहिले आहेत, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, याचं अध्ययन करा आणि त्यांचं जर ज्ञान पटत असेल तर त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यावी. जर कोण्या साधकाला त्या सत्संगातनं किंवा त्या पुस्तकातनं असा बोध झाला आणि त्यांना वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बऱ्याचशा चॅनलवर ते सत्संग चालतात संत रामपालजी महाराजांचे. काही पुस्तक सेवा चालू आहेत गावागावामध्ये. पुस्तक वाचा, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, असं तर जिने की राह, तर ते वाचा आणि लवकरात लवकर नामदीक्षा घ्या आणि आपला पण मोक्ष करा. कायमचा सतलोकला जाण्याचा मार्ग आहे हा. दुसरीकडे एकच आहे, दुसरा मार्ग कुठलाच नाही. याच्याशिवाय सत्यमार्ग हा आहे. टी व्हीवर याच्या नामदीक्षा घेण्यासाठी टी व्हीवर मोबाईल नंबर वगैरे येतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या ज्या जवळचे काही नामदान केंद्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे ते कधी लागत नाही, फक्त भाव लागतो, बस, काहीच नाही याच्या पुढे. धन्यवाद. साहेब, संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.